तर सध्या मान्सूनच्या आगमनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापलाय। पुढच्या आठवड्यामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढचे 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। तर एकीकडे विदर्भामध्ये उष्णतेचा तडाखा बसलाय, तर दुसरीकडे कोकणामध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। रत्नागिरी जिल्ह्यात देखील दक्षिण भागामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। तर रायगड जिल्ह्यात देखील माणगावमध्ये मान्सून पूर्व पाऊस झाला। सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण होतं। अरबी समुद्र तसंच बंगालच्या उपसागराचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापलाय। पुढच्या आठवड्यामध्ये केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान पुढचे 3 ते 4 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे। तर बीडच्या केस तालुक्यातील युसुफ वडगावमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय। वादळी पावसामुळे केळीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या। याशिवाय शेतातील सोलार देखील पडल्याच्या घटना समोर आल्या। यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। तर माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी पात्रूड परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतातील सोलार पॅनलचं नुकसान झालंय। गावातले लाईटचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालाय। तर अहिल्यानगरमध्ये 2 दिवसांपासून मान्सून पूर्व पाऊस होतोय। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाच्या बागांचं नुकसान झालंय। वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत। दरम्यान प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे करायला सुरुवात झाली आहे। कालच्या पावसाने माझं इतकं नुकसान झालंय। पूर्ण डाळिंब एवढे दिवस त्याला जपलंय आणि पोरांसारखं जपलंय त्याला। कालच्या वादळी पावसामुळे माझी गारपीट याच्यामुळे फार नुकसान झाले, काही शिल्लक राहिलं नाही। अवकाळी पाऊस तसे वादळी वाऱ्यामुळे कोळगाव गावामध्ये आणि परिसरामध्ये डाळिंब तसेच संत्रा, आंबा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। इंजनगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा इतका भीषण होता की अनेक शेतातील केळीच्या बागा अक्षरशः आडव्या पडल्या। इंजनगावमधील शेतकरी तानाजी अडकिने यांच्या शेतातील तब्बल 4000 केळीची झाडं वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहेत। अवघ्या काही दिवसात केळी बाजारामध्ये जाणार होती आणि त्यातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र वादळी पावसानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरलं। माझ्या शेतामध्ये केळीची बाग आहे आणि या बागेचं भरपूर नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची शासनातर्फे मला काहीतरी आर्थिक मदत मिळाव। एकंदरीत किती खर्च झाला होता? अशी 1.5 ते 2 लाखाच्या जवळपास खर्च झालेला आहे सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।